मुलांनो, आज आपण 29th लेसन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे यंग सायंटिस्ट 2. तर यंग म्हणजे छोटेसे आणि सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक. तर छोटेसे तुम्ही बालवैज्ञानिक पार्ट 2 हे बघूयात. वी हॅव सीन अ फ्यू इंटरेस्टिंग थिंग्स दॅट सीम लाईक मॅजिक ट्रिक्स. तर आपण काही इंटरेस्टिंग म्हणजे मजेशीर गोष्टी अशा बघितलेल्या आहेत की ज्या आपल्याला वाटतात की त्या मॅजिकच आहेत, जादूच आहेत. If you understand how the trick works, you can use the science in it to make many such interesting things. जर तुम्हाला त्या ट्रिकमधलं जे सायन्स आहे, जे विज्ञान आहे, त्याच्यामागं काय कारण आहे ते जर समजलं तर तुम्ही त्याच्यासारख्या अजून काही मजेशीर गोष्टी बनवू शकता. लेट अस लुक ॲट वन सच एक्झाम्पल. तर आपण आता एक अशीच मजेशीर गोष्ट बघणार आहोत. तर त्याचं नाव आहे अ माऊस इन द हाऊस. तर आता आपण एक कार्ड तयार करणार आहोत ज्याचं नाव आहे अ माऊस इन द हाऊस. म्हणजे एक उंदीर आहे, तो आपल्याला घरात जातो असं वाटतं. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, व्हॉट यू नीड म्हणजे काय लागणार आहे, कार्डबोर्ड, शीट्स अशा प्रकारचे पुठ्ठे लागणार आहेत, पेन्सिल्स लागणार आहेत, क्रेयॉन्स म्हणजे कलर्स लागणार आहेत, सीझर्स म्हणजे कात्री लागणार आहे, रूलर म्हणजे पट्टी एक्सेट्रा. तर या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. अँड अ पंच, अ टूल फॉर मेकिंग होल्स इन पेपर. तर पेपरला असे गोल बनवण्यासाठी पंच मशीन असते, तर ती एक लागणार आहे. व्हॉट यू डू, आता आपण काय करणार आहोत, तर फर्स्ट कट आउट अ रेक्टँगल फ्रॉम द कार्डबोर्ड शीट. तुमच्याकडं जो काही पुठ्ठा असेल तर त्याचा असा तुम्हाला रेक्टँगल कापून घ्यायचा आहे. इट शूड बी अबाउट 7 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर इन साईज. आता त्याची साईज कशी असली पाहिजे, तर इथे हा 7 सेंटीमीटर आणि इथे हा 10 सेंटीमीटर असला पाहिजे. ही समोरचे अपोजिट साईड्स इक्वल असतात, तर ही पण 7 7 आणि ही 10 10 असे सेंटीमीटर्सचे हे आपल्याला कार्डबोर्ड शीट कापून घ्यायचं आहे. मेक होल्स ऑन ईच ऑफ इट्स लॉंगर साईड्स ॲज शोन. आता इथे दाखवल्याप्रमाणे ह्याची जी लांब बाजू आहे की नाही, तिकडे असे 2 होल्स करायचे आहेत. सी दॅट द होल्स आर एक्झॅक्टली अपोजिट इच अदर. आता जे होल्स आहेत ते बरोबर एकमेकांच्या समोर करायचे आहेत, वर खाली करायचे नाहीत. ओके. थर्ड पॉईंट, नाव ड्रॉ द पिक्चर ऑफ अ माऊस ऑन वन साईड ऑफ द कार्डबोर्ड रेक्टँगल. आता हा जो कार्डबोर्ड आहे आपल्याकडे, तर त्याच्या एक साईडला उंदराचे चित्र काढायचं आहे. ड्रॉ द पिक्चर नीटली नियर द मिडल ऑफ द रेक्टँगल ॲज शोन. ते जे चित्र आहे ते व्यवस्थित काढायचं आहे, नीट आणि स्वच्छ काढायचं आहे आणि बरोबर मिडलला काढायचं आहे, मध्यभागी काढायचं त्या कार्डबोर्डच्या. टर्न ओव्हर द कार्डबोर्ड रेक्टँगल. आता हा जो कार्डबोर्ड आहे तो उलटा ठेवायचा आहे अशा प्रकारे. द माऊस साईड शूड बी डाऊन अँड द ब्लँक साईड शूड बी अप. म्हणजे उलटा कसं ठेवायचं आहे की हे उंदराचं चित्र आहे ते खालच्या साईडला जाईल आणि जी रिकामी बाजू, कोरी बाजू आहे ती वरती येईल. नाव ड्रॉ अ हाऊस नियर द मिडल ऑफ द ब्लँक साईड. आता इथे मध्यभागी काय करायचं, एखाद्या घराचं चित्र काढायचं आहे. द पिक्चर ऑफ द हाऊस शूड बी लार्जर दॅन द पिक्चर ऑफ द माऊस. उंदराच्या चित्रापेक्षा हे घराचं चित्र आहे ते मोठं काढायचं आहे. कलर द पिक्चर ऑफ द माऊस इफ यू लाईक. जर तुम्हाला आवडत असेल तर ते जे उंदराचं चित्र काढलेलं होतं त्याला कलर करायचं आहे. नाऊ टेक 2 पीसेस ऑफ स्ट्रिंग इच अबाउट 19 सेंटीमीटर लॉंग. आता 2 दोरे घ्यायचे आहेत जे की 19 सेंटीमीटर 19 सेंटीमीटर असले पाहिजेत. थ्रेड अ स्ट्रिंग थ्रू इच होल. आता प्रत्येक होलमधून ते जे दोरा घेतलेला आपण तो ओवून घ्यायचा आहे. टाई नॉट्स इन इच स्ट्रिंग टू मेक अ लूप. आणि त्या ह्याला इकडे बघा, ह्याची जी दोन्ही टोकं आहेत की नाही, तर त्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे. Thus you have the cardboard rectangle strung through the 2 holes. म्हणजे आता तुम्हाला हा कार्डबोर्ड रेक्टँगल मिळालेला आहे आणि त्याला तुम्ही दोन्ही साईडने बांधून घेतलेलं आहे. ओके. आता नेक्स्ट बघूयात. होल्ड द स्ट्रिंग लूप्स बिटवीन द थम्स अँड 4 फिंगर्स, 1 लूप इन इच हँड. आता ते आपण जे गाठ बांधलेली होतं की नाही, तर तो धागा असा थंब आणि 4 फिंगर याच्यामध्ये पकडायचा आहे दोन्ही साईडला. ट्विस्ट द थ्रेड सेव्हरल टाइम्स. आणि हा जो धागा आहे ना तो खूप वेळा असा गोल 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 फिरवायचा आहे, म्हणजे त्याला पीळ बसेल. देन
पुल द लूप्स आउट अ लिटिल. आणि मग तो धागा आहे तो असा बाहेर दोन्ही हाताने दोन्ही साईडनी बाहेर ओढायचा आहे. द कार्डबोर्ड विल स्टार्ट ट्विलिंग. आणि मग काय होईल, हा जो कार्डबोर्ड आहे ना तो गोल 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 फिरायला लागेल. व्हॉट पिक्चर डू यू सी ऑन द कार्डबोर्ड. मग तुम्हाला काय चित्र दिसेल, काय दिसेल, तर तो उंदीर आहे की नाही तो घरात चाललाय असं तुम्हाला वाटेल. राईट, यू विल सी दॅट द माऊस हॅज एंटर द हाऊस. हो बरोबर आहे, म्हणजे आपल्याला काय दिसेल की तो उंदीर आहे तो अशा प्रकारे घरात चाललेला आहे असं दिसेल. नाव स्टॉप ट्विरलिंग द कार्डबोर्ड. आता ते कार्डबोर्ड फिरवणं आपल्याला थांबवायचं आहे. यू विल फाइंड दॅट द माऊस हॅज गॉन बॅक टू हिज प्लेस ऑन द अदर साईड ऑफ द शीट. आणि मग तुम्हाला असं दिसेल की तो उंदीर जो आहे तो घरात नसून तो त्याच्या जागेवर आहे मागच्या साईडला. एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. आता हे आपल्याला असं का दिसलं तर ह्याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. वेन यू सी समथिंग, जेव्हा तुम्ही काही बघता, युअर आय रिमेंबर्स द पिक्चर फॉर अ व्हेरी टायनी बीट ऑफ टाईम. तर तुमचे डोळे ती गोष्ट आहे ती थोड्या वेळासाठी लक्षात ठेवतात. इफ यू शो इट अ सेकंड पिक्चर विदिन दॅट टायनी बीट ऑफ टाईम इट सीज बोथ द पिक्चर्स ॲट द सेम टाईम. आणि जोपर्यंत तुम्ही पहिलं पिक्चर बघितलं आहे त्यानंतर लगेचच तुमचे डोळे जोपर्यंत ते चित्र लक्षात ठेवतायत त्याच्या आधीच जर त्यांना डोळ्यांना दुसरं चित्र दिसलं तर ते डोळे, आपले डोळे ते दोन्ही चित्र एकाच वेळेस लक्षात ठेवतात आणि आपल्याला ते दोन्ही चित्र एकाच वेळेस दिसतात. द माऊस डज नॉट रिअली मूव्ह ॲट ऑल. आणि म्हणूनच आपल्याला तो उंदीर घरात गेल्यासारखा दिसला, पण तो खरं गेला होता का, तर नाही, तो त्याच्याच जागी होता. समजलं. तर अशा गोष्टीमुळे हे त्याच्या मागचं सायन्स आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला तसं दिसत होतं की उंदीर घरामध्ये चाललेला आहे. कारण घर यायचं पटकन उंदीर यायचा, घर आलं की उंदीर, असं सतत आपल्याला ते दोन्ही चित्र एकाच वेळेस दिसत होते. ओके. यू कॅन ऑल्सो पेस्ट अ स्टिक बिटवीन टू डिस्क ऑर स्क्वेअर ऑफ अ पेपर अँड क्विकली ट्वेल द स्टिक. आता तुम्ही काय करू शकता, एखादी स्टिक घ्यायची, काठी घ्यायची आणि 2 डिस्क घ्यायचे किंवा 2 स्क्वेअर पेपर घ्यायचे, त्याच्यामध्ये ती एक स्टिक आहे ती चिटकवायची आहे. म्हणजे एका काठीला 2 स्क्वेअर पेपर चिटकवायचे. इफ देर आर 2 डिफरंट पिक्चर्स ऑन द 2 विजिबल साईड्स यू विल सी देम ॲज 1 पिक्चर. आणि जर समजा आता असे 2 चित्र काढलेले आहेत, हे 2 पिक्चर घेतले आणि त्याच्यामध्ये अशी आपण स्टिक जर जोडली तर, आणि जेव्हा आपण ती स्टिक फिरवू तेव्हा आपल्याला काय दिसेल, तर हे एकच चित्र आहे असं आपल्याला दिसेल. ट्राय दिस सिम्पल एक्सपेरिमेंट अँड सरप्राईज युअर फ्रेंड्स. हे करून बघा आणि तुमच्या मित्रांना पण हे दाखवा, त्यांना खूप आश्चर्य वाटेल. हिअर आर सम आयडियाज फॉर युअर एक्सपेरिमेंट. इथे तुमच्या एक्सपेरिमेंटसाठी आयडियाज दिलेल्या आहेत. यू मे यूज युअर ओन आयडियाज टू मेक दिस अमेझिंग टॉय. आणि तुम्ही तुमच्या अजून आयडिया वापरून सुद्धा अशा प्रकारचं एखादं छानसं खेळणं बनवू शकता. इथे काय काय आयडिया दिलेल्या आहेत बघा. ही मेणबत्ती दिली पण त्याची ज्योत, त्याची जी लाईट आहे ती इकडे दिलेली आहे. मग जेव्हा तुम्ही ते कार्डबोर्ड हलवणार आहात तर तेव्हा असं दिसेल की ही मेणबत्ती इथे पेटलेली आहे. ओके. आता इथे ही बाईचं चित्र दिलेलं आहे आणि इथे ही टिकली दिलेली आहे. जेव्हा तुम्ही ते गोल गोल फिरवाल तेव्हा ही टिकली बरोबर हिच्या इथे मध्यभागी येणार आहे. ओके. इथे हे फ्लॉवर पॉट दिलेलं आहे आणि इथे हे फ्लॉवर दिलेलं आहे. तर हे पण, आणि इथे हे पक्षी दिला आहे आणि पिंजरा दिलेला आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही करून पहा आणि बघा किती मज्जा येते. छान. ओके. समजलं. बाय बाय.